नमस्कार. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागामार्फत राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचा महसूल विषयक आणि दाखलेचे विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे. 18 फरवरी 2026ला हा शासनाचा निर्णय आणि GR आला होता आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महसूल मंडल स्तरावर तसेच नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर विशेष समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. आणि या अभियानाचा जे मुख्य उद्देश आहे ते आपली सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी रिलेटेड संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे आहे आणि सर्वांपर्यंत एकाच दिवसात सेवा वितरण म्हणजे सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी हे सुनिश्चित करणे आहे. या अभियानाचा जे इम्प्लिमेंटेशन आहे हे आपण 3 टप्प्यामध्ये करणार आहे. त्याची आत्तापर्यंत आपण पूर्वतयारी पूर्ण केलेली आहे. ह्या 18 फरवरीपासून आपण याची पूर्वतयारी सुरू केली होती. मार्चमध्ये दिनांक 7 म्हणजे 7 मार्च 2026, 14 मार्च, 20 मार्च आणि 27 मार्च या रोजी मार्चमध्ये याचे आपण वेगवेगळे कॅम्प्स घेणार आहे. अप्रिलच्या महिन्यामध्ये 10 एप्रिल, 17 एप्रिल, 24 एप्रिल आणि 30 एप्रिल हे तालुका आणि मंडल स्तरावर तालुक्याचे सगळे मंडल स्तरावर आपण हे मोहीम घेणार आहे. आणि माहेमध्ये आपण नगर परिषद, नगर पंचायत स्तरावर 4, 8, 11 आणि 15 हा 4 दिवशी शिबिरांचे आयोजन करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे 9 तालुक्यामध्ये 83 मंडल स्तरावर हा अभियान आपण राबवणार आहे आणि याची सगळी माहिती, सगळी तयारी तहसीलदार आणि प्रांत स्तरावर पण करण्यात आलेली आहे. शिबिरच्या दिवशी सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालय संबंधी दैनंदिन प्रश्न आपण निकाली काढणार आणि याची सगळी पूर्वतयारी जसे मी म्हटलं आपण करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळी आपण त्यांना सुविधा प्रदान करणार, त्याची मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. याच्यामध्ये प्रलंबित जे काही फेरफार असेल त्याचे आपण निकाली काढणार. मंडल स्तरावर आपले कॅम्प असणार आणि त्या स्तरावर विवादग्रस्त फेरफारांची संख्या आपण सगळी निश्चित करून त्या संबंधित लोकांना नोटीस बजावून शिबिरांच्या दिवशी फेरफार निकाली काढण्याचा आपण नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क पण करणार. तो 7/12 मध्ये जे काही चुका संदर्भात अर्ज असेल ते स्वीकारून आवश्यक पेपरवर्क कागदपत्रांची तपासणी करून त्रुटी काढून त्याची डिजिटल नोंद घेऊन आणि 8A जे फॉर्म असतो आपला त्याच्यावर पण तत्काळ त्यांना निराकरण करून त्याचं नियोजन पण केलेलं आहे. आणि लोकसेवा हक्क कायदा RTS राईट टू सर्व्हिसेस जे असतो त्याची पण तात्काळ सेवा, त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळी सेवाचा उल्लेख आहे जसे उत्पन्न प्रमाणपत्र असेल, रहिवासी दाखले असेल, जातीचे दाखले असतील, नॉन क्रिमिनलचे दाखले असतील, या सगळी जे त्याच्या सोयीसुविधा असतो ते पण आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहे. आणि आता नवीन आकर्षक तरतुदी संदर्भात एक GR काढलेला आहे. त्याच्यामध्ये आकर्षक रूपांतरणसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगीची गरज आता नाही आहे. ते कलम 42 जे असतो 42 त्याच्यामध्ये सुधार झाली आहे. त्याबद्दल पण आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आकर्षक रूपांतरण करायचे असेल त्याची माहिती सर्वांना आपण पोहोचणार की त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी किंवा आपले प्रांत ऑफिसमध्ये त्यांना यायची गरज नाही, त्याची आवश्यकता नाही. आणि त्याबद्दल जे काही सक्षम अधिकारी आता आहे त्याच्या थ्रू ते सेवा उपलब्ध करू घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपली आता
या प्रणाली या पर्टिक्युलर हे जे आपण सनदची प्रणाली आहे कलम 42A बा काळा याच्यामध्ये जे सगळे रद्द करण्याची जे शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यासाठी नागरिकांना मोठा फायदा होणार. ते फक्त वन टाईम त्याच्या आधी मूल्य भरून त्यांच्या सर्व रेग्युलराईज होणार. त्याच्याबद्दल पण आपण त्यांनी माहिती देणार आणि कारवाई त्याच्यामध्ये करणार. त्याच्यानंतर याची जी सविस्तर माहिती आहे आपण सर्व नोट आपल्याला उपलब्ध करून देणार. त्याच्यानंतर आपण भूसंपादन केलेला व आकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी जे असतात त्याच्या काजापा जे कमी जास्त पत्रक असतात त्याच्या पण गाव पातळीवर आपले मंडल पातळीवर त्याच्यामध्ये सगळे जे KJP असतात कमी जास्त पत्रक असतात त्यांची भूसंपादनाची जे काही नोंदणी असतील त्याची पण याच्यामध्ये कारवाई करणार. त्याच्या व्यतिरिक्त फायनली ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यासाठी आपण एक खिडकी व्यवस्था सिंगल विंडो क्लिअरन्सची या मोहीममध्ये त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणार. त्याच्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये एक तशी डेस्क असणार आणि तिकडे सर्व नागरिक ज्यांना ॲग्रीस्टॅक हे जे आपले शेतकरी असतात त्यांना ॲग्रीस्टॅकमध्ये त्यांची ID नसेल ते ID जनरेशनसाठी PM किसानमध्ये नोंदणी करण्यासाठी काही त्यांचे वेगवेगळे तक्रार असेल कोणत्याही डिपार्टमेंटच्या विरुद्ध असतील किंवा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध असतील किंवा त्यांचे काही नोंदणी असतील ते झाले नसेल ते सगळे तक्रार निवारणाची व्यवस्था आपण या मोहीममध्ये करणार. जेणेकरून जे काही त्यांचे प्रश्न असतात त्यांचे गावा पातळीचे असतात त्याचे वेगवेगळे जसे आता मी आपल्याला सांगितलं त्या दाखल्यांबद्दल असतात त्या सगळ्यांची तक्रार निवारण करण्यासाठी आपण एक ग्रीव्हन्स रिड्रेसलसाठी एक डेस्क करणार आणि ते सगळे ग्रीव्हन्सेस त्या कालावधीमध्ये काढणार. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे आपल्या समस्या सोडण्यासाठी एक खूप महत्त्वाची संधी आहे. याच्यामध्ये आपली सर्व यंत्रणा म्हणजे तलाठीपासून आपले पोलीस पाटील असतात आपले कोतवाल असतात म्हणजे ते खालची यंत्रणापासून कलेक्टरपर्यंत सर्व आपण फील्डमध्ये असणार. माझे सगळे अधिकारी कलेक्टरेटचे सगळे अधिकारी जिल्हा परिषदचे बरेच अधिकारी जे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे ते सगळे गाव पातळीवर मंडला पातळीवर जाणार. तिथे बसणार तिथे लोकांचे प्रश्न ऐकणार. तिथे जे काही त्यांचे वेगवेगळे मागणी असेल या वेगवेगळे आपले महसूल विषयक किंवा त्यांचे दाखले विषयक जे अर्ज असतील ते आपण काढणार. जेणेकरून शेवटच्या माणसेपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि आपलं जे एक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालावधीमध्ये जे सुशासनचे एक मोठा मॉडेल आपल्या देशाला दिला होता राष्ट्राला आणि जगातला दिला होता ते आपले महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपले जिल्ह्यामध्ये पण तसा एक उदाहरण तयार करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करणार. धन्यवाद.